शेतकरी संघटना व NUBCच्या लोकसभेच्या निवडणुकीत भूमिका काय असणार आहे? काय आपली प्रतिक्रिया राहणार आहे? भूमिका आणि प्रतिक्रिया असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा डंका आणि सुरू वाजू लागलेला आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत अतितीव्र दुष्काळ आहे। जनावरांना चारा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे। शेतीचा चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनाला पाणी नाही आहे। ग्रामीण भागात पाणी नाही आहे। ग्रामीण भागातील जे अत्यंत गोरगरीब शेतकरी, कष्टकरी आणि मजूर आहे, यांना देशाच्या 80% जनतेला जो मोफत अन्न वाटलं जातं ते मिळत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य आणि देशातली जी भूमिका आहे या राजकीय पक्षांची जी असायला पाहिजे किंवा त्यांना जी भूमिका घ्यायला पाहिजे, यांना देशातल्या आणि महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांचं किंवा जनतेचं घेणं देणं नाही आहे। यांना फक्त निवडणुकीचं घेणं देणं आहे। निवडणुकीमध्ये वोट आणि निवडणूक हा एकमेव मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यांना जनतेचं देणं घेणं नाही। आज देशातली परिस्थिती मतदार असतील किंवा शेतकरी असतील यांची अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्र राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे जवळपास 13,000 कोटी रुपये साखर कारखानदारांकडे थकबाकी आहे। कापसाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। दुधाचे रेट अत्यंत पडलेले आहेत। दुधाचा उत्पादन खर्च 48 रुपये, पाण्याची बाटली आता 30 रुपयाला भेटते आणि दूध 22 रुपयाला भेटतं सरकारला। आणि इथं जे निवडणुकीमध्ये जे सरकारचे प्रतिनिधी उभे राहिले यांना लाज वाटायला पाहिजे की शेतकऱ्याचं फुकट किती खाणार आहे। तर या देशामध्ये, या राज्यामध्ये या सर्व पक्षांना केवळ निवडणूक हा त्यांचा अजेंडा आहे। माझं राज्यातल्या शेतकरी भावांना आणि बहिणींना, त्याचसोबत राष्ट्रीय पिछडा वर्ग, अनुसूचित जाती जनजाती अर्थात NUBC, अल्पसंख्याक महासंघ या सर्वांना विनंती आहे, या राज्यामध्ये, या देशामध्ये भ्रष्टाचारी माणसाला मत द्यायचं नाही। त्यांनी ते वोट मागायचा अधिकार नाही। त्यांचा पराभव करणे हे एकमेव हे लक्ष्य असलं पाहिजे आणि यासाठीच संघटनेची भूमिका आहे। आज आम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे। उद्या आज रात्रीपासून मी विदर्भामध्ये काही भागामध्ये सभा घेणार आहे काही महत्त्वाच्या उमेदवारांसाठी। तर यासाठी संघटनेची आणि NUBCची भूमिका आहे की राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आणि शेतकरी आणि शेतमजूर हा अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे। त्यांच्यावरती कोणाचंही लक्ष नाही। अशा लोकांचा या ठिकाणी निवडणुकीत पराभव करणे हे एकमेव उद्दिष्ट हे संघटना आणि NUBCचं आहे। जय किसान। शेतकरी संघटना व NUBC कडून लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार दिले का पाठिंबा दिलेला आहे? आपण 2 शब्द बोलावं। याच्यामध्ये असं आहे की लोकशाही आहे आणि सर्वांना लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये उभा राहण्याचा अधिकार आहे। शेतकरी संघटना किंवा NUBCला देखील आहे, कारण शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2863 शाखा आणि 39 लाख सभासद आहे। NUBCचे जवळजवळ भारतामध्ये 80 ते 90 लाखांहून अधिकचे सभासद आहेत आणि 8,000हून अधिक शाखा आहेत। परंतु संघटनेची आणि NUBCची जी भूमिका आहे, ही भूमिका ही सर्वसामान्यांच्या हिताची आहे। शेतकरी संघटनेचं काम आणि कार्य ही शेतकऱ्यांसाठी आहे। निवडणुका लढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तसा आमचा देखील आहे। पण निवडणुका लढण्यासाठी पूर्वी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवडणुका होत होत्या, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। कारण आता खोके आणि बोके यांची या ठिकाणी चंगळवाद सुरू झाल्यामुळं आम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या काही लोकांना आम्ही या ठिकाणी उभं देखील केलेलं आहे। त्यामध्ये बुलढाण्यामध्ये आम्ही रविकांत तुपकर आणि कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती शाहूंना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त आम्ही 2च ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज कोल्हापूर आणि खानदेश विदर्भामध्ये आम्ही रविकांत तुपकर यांना बुलढाणा
या दोनच ठिकाणी आम्ही 2 उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. जसं शोले पिक्चरमध्ये गब्बर